हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पोहे बनवण्याची रेसिपी। तर पोहे तर सर्वच घरामध्ये बनवतात, पण एकदम परफेक्ट पोहे कसे बनवायचे त्यासाठी माझी ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका चाळणमध्ये इथे मी 2 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत आणि ह्या पोह्यांना मी हलक्या हाताने धुवून घेणार आहे। धुवून हे पोहे मी चाळणमध्ये तसेच ठेवले। आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल तापत ठेवले। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे टाकलेले आहेत। तर शेंगदाण्यांना छानपैकी मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे, शेंगदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत। इथे मी हे कच्चे शेंगदाणे घेतले होते। शेंगदाण्यांना जर तुम्हाला वगळायचं असेल तर तुम्ही शेंगदाणे वगळू शकता। शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर त्यांना मी तेलामधून काढून घेतले आणि अजून 1 चमचा तेल मी कढईमध्ये ॲड करून घेतले। तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा जिरा आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकून फोडणी तयार करून घेतली। आता या फोडणीमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्यांना बारीक कट करून टाकलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या इथे तुम्हाला तुमच्या चवीनुसार वापरायच्या आहेत। 1 मिनिटे फोडणी मीडियम फ्लेमवरती परतवून घेतली। त्यानंतर फोडणी तयार झाली आणि मग फोडणीमध्ये मी इथे 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेतले। आता इथे आपण कांदे पोहे बनवत आहे म्हणून कांद्याचा वापर इथे आपल्याला जास्त करायचा आहे। कांदे ब्राऊन होईपर्यंत अर्थातच शिजेपर्यंत कांद्यांना मी इथे फ्राय करून घेतले। कांदे छान ब्राऊन झाले की मग मी कांद्यामध्ये इथे पाव चमचा हिंग टाकून घेतली। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि 1 चमचा भरून साखर टाकून घेतली। आता पोह्यांमध्ये साखर सुद्धा इथे ऑप्शनल आहे, पण साखर पोह्यांमध्ये टाकल्यानंतर त्याची चव एकदम उत्कृष्ट अशी होते, त्यामुळे साखर नक्की टाकून पोहे तयार करून बघा। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अर्धा मिनिटे सर्व इन्ग्रेडियंट्स मी इथे परतवून घेतले। त्यानंतर फ्राय केलेले शेंगदाणे मी या कांद्यामध्ये टाकून घेतले। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकून घेतले आणि 1 मिनिटभर या सर्व जिन्नसला मी इथे परतवून घेतला आहे, म्हणजे सॉटे करून घेतलेला आहे। या पॉइंटला गॅसची फ्लेम स्लो केली आणि हा जो तयार पोह्याचा मसाला आहे त्यामध्ये पोहे मी इथे टाकून घेतलेले आहेत। तर मी इथे पोहे जे आहेत ते चाळणमध्येच धुतले होते, जसं की मी पहिला सुद्धा सांगितलं होतं। हलक्या हाताने 1 किंवा 2 पाण्यानेच पोह्यांना धुवून घ्यायचे आणि पोह्यांमधलं सर्व पाणी काढून त्या पोह्यांना चाळणमध्ये तसंच ठेवायचं, म्हणजे हे पोहे जास्त तुटत नाहीत। पोह्यांना जर का जास्त धुतलं तर ते पिठासारखे होणार, त्यामुळे हे पोहे जे आहेत ते हलक्या हाताने धुवायचे आहेत। सर्व पोहे मी कढईमध्ये टाकल्यानंतर मी पोहे मसाल्यामध्ये छानपैकी ते मिक्स करून घेतले, पण ह्या पॉइंटला सुद्धा मी गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवली होती। तर या पोह्यांमध्ये मी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकली आणि अर्धा लिंबाचा रस मी आताच टाकून घेतलेला आहे। काही लोक पोहे खाताना लिंबाचा रस प्रिफर करतात, पण मी आधीच लिंबाचा रस टाकते। आता पोहे व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेणार आणि त्यानंतर गॅसची फ्लेम स्लोच ठेवून कढईवरती मी झाकण ठेवले आणि 5 मिनिटे हे पोहे वाफवून घेतले। असं केल्याने काय होतं की जे आपण पोह्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स टाकतो, स्पाइसेस टाकतोय किंवा मीठ वगैरे पण टाकतोय, तर ते इक्वली सर्वीकडे मिक्स होतात आणि पोहे एका बाजूला खारट एका बाजूला फिक्के असे लागत नाही, इक्वली मीठ सर्वीकडे पसरलं जातं। 5 मिनिटे पोहे वाफवल्यानंतर कढईवरचे झाकण काढून पोह्यांना पुन्हा एकदा मी इथे मिक्स करून घेतले आणि पुन्हा कढईवरती झाकण ठेवले आणि 2 मिनिटे मी एक वाफ काढून घेतली। मी गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम पोहे जे आहेत ते मी ते शेव बरोबर सर्व केलेले आहेत। तर तुम्हाला माझी ही सोप्या पद्धतीने पोह्याची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।